अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं भाष्य केलंय। अजितदादांचा अपघात धुक्यानं झाला की धोक्यानं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच पोलीस एफआयआर दाखल का करून घेत नाहीत असा सवाल करत अजितदादांच्या अपघातात काही काळं आहे का असाही संशय त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। गोष्टी सांगितल्या आता इथे प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी बोललो होतो की अपघात धुक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना। आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते। जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफआयआर नोंदवायचं असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल ती यात गैर काय। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे। 3 ठिकाणी त्यांनी केला प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे। आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे। मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे।